पैठण तालुक्यातील वडवाळी गावातील सानप वस्तीकडे जाणारा सिमेंट रस्ता पूर्ण झाल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांना आता चिखल दलदलीचा त्रास सहन करावा लागणार नाही। वडवाळी खळवाडी ते सानप वस्ती हा गावातील गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा प्रमुख असलेला रस्ता काँक्रिटीकरणासह मजबूत करावा अशी मागणी मागील काही महिन्यांपासून सुरू होती। शेवटी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या पुढाकाराने या रस्त्यासाठी रोजगार हमी योजनेमधून वडवाळी ग्रामपंचायत कार्यालयास निधी उपलब्ध करून देण्यात आला। या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना व वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांना गुडघाभर चिखलातून जावं लागत होतं। शाळेत जाणारे लहान विद्यार्थी, महिला व वयस्कर व्यक्तींना देखील प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत होता। रस्ता तयार करण्यात अडचणी येत असल्याने पैठण तहसील कार्यालयाच्या आदेशाने व पैठण पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा सिमेंट रस्ता तयार करून घेण्यात आला। राज्य दूध संघाचे सदस्य नंदलाल काळे, लोकनियुक्त सरपंच स्वाती किशोर काळे, उपसरपंच मंगल अशोक पाचे, ग्रामविकास अधिकारी सुहास दिघोळे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाचे, बाबासाहेब गायकवाड, किशोर काळे, पंकज गायकवाड, योगेश पाचे, मनोहर जाधव, अमोल बर्डे, गणेश घोंगडे, नारायण मेंदड यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, मी राहुल बनसोडे, नायब तहसीलदार महसूल आहे, पैठण। आज रोजी मी वडवाळी या गावामध्ये आलेलो आहे। पैठण येथील मोजे वडवाळी ते सानपवाडी शेतरस्ता हा 2 ते 3 वर्षापासून रखडलेला होता। सदर रस्त्याबाबत जे खडीकरणचं काम होतं ते रखडलेलं होतं। सदरील रस्ता मोकळे करण्याबाबत आमचे माननीय तहसीलदार मॅडम श्रीमती ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं मंडळ अधिकारी, त्यानंतर भूमी अभिलेखचे कर्मचारी व पोलीस प्रशासन हे सर्वजण आज इथं एकत्रितपणे उपस्थित राहून सदरील जो आहे रस्ता तो मोकळा करून देण्याबाबत आम्ही इथे उपस्थित राहून सदर रस्ता हा मोकळा करून दिलेला आहे। त्याबाबत गावकऱ्यांचे जे आहे सदिच्छा त्यात ते सांगणारच आहेत, पण याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आमचे महसूल विभागाचे मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी वेळोवेळी शासन निर्णय जे पारित केलेले आहे त्या अनुषंगाने पैठण तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर रस्ते मोकळे करण्याबाबत कारवाई सुरू असून जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे। आणि त्यामुळे पैठण तालुक्यातील खूप शेतकऱ्यांना खूप समाधान मिळालेलं असून खूप शेतकऱ्यांना त्यांचे रस्ते जे हक्काचे आहेत ते मिळालेले आहेत। त्याबाबत जे शेतकऱ्यांचे जे आहे मनोगत ते आपण जाणून घ्यावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.